रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. स्वागत आहे तुमचं विशाल उर्फेच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला इथे हिरवळ हिरवळ दिसत असेल सगळीकडं. आज विशाल उर्फे शेतामध्ये आलेला आहे. आम्ही वावरामध्ये चाललो आहे वांगी आणायला. माझ्याबरोबर आहे सोनू आहे, सोनूची काकी आहे. सोनूची काकी हां चल माती खेळणाऱ्या पोरा. हा 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 चल चला इकडं. आम्ही ऊसाच्या शेतामध्ये वांगी लावलेली आहेत. ही वांग्याची झाडं अशी कटाकटाने लावलेली आहेत, तुम्ही बघू शकता मित्रांनो. वांग्याच्या झाडाला चांगलीच फुलं लागलेली आहे, छान छान. आणि आमच्या सोनूला तर खेळायचंच वेळ लागलेलं आहे माती, आहे ना सोनू? चला ऊसाचं शेती आहे त्याच्यामुळं बायको म्हणली माझ्याबरोबर चला. एक तर इथं बिबट्याचं भीती असते. काय हा चल. गावाकडे असल्यामुळं एकदम नॅचरल पद्धतीने पिकवलेलेच म्हणतोय आपले झाडाची वांगी लय भारी लागतात. चल सोनू पटापटा. इथं वांगी हो, इथं 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 बायकोने सांगितले वांगी तोडा. हे कोणते दोन्ही तोडू का एक तोडू? मित्रांनो बघा वांगी बघा. बायकोला म्हणलं मित्रांनो माझ्या मागे मागे चल, मी जरा पुढं चालतो. तर ती म्हणते नको नको मागे नको. म्हणलं का? म्हणते बिबट्या मला उचलून नेईल. म्हणलं हे बरं आहे, नवऱ्याला मागे ठेवून तू पुढं जा आणि मग नवऱ्याला बिबट्या घेऊन गेला तर काय मग? हा हा म्हणजे तुला स्वतःचा जीव म्हणजे जीव दुसऱ्याचा मग काय? बिबट्या बघितला होय. बिबट्या बघून तुला बघून पळून गेला असं नाही का? कसलं कुत्र? चला मित्रांनो वांगी तोडून झालेली आहेत. तिकडे आमच्या कोंबड्या पण आल्यात बरोबर. कोंबड्या नाही, कोंबडा आहे इथं घरासमोर. एकदम झाडाचा पालापाचोळा पडलेला आहे. आता बायकोला ह्याची चिंता आहे की बाबा हे उद्या जाळून काढावं लागेल. म्हणजे किती पाला पडलाय आहे का नाही? इकडे आमच्या झाडाला मस्त अशी सुंदर अशी फुलं लागलेली आहेत. एक नंबरच. कुठे चाललोय सोनू आपण? कुठे चाललोय? चला चला मित्रांनो, आता आम्ही आमच्या वावरात चाललोय दुसऱ्या. आम्ही आता कांदे आणायला चाललेलो आहे. बायकोला बरोबर घेतलंय. आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहे. येता येता आम्हाला जरा उशीर, एकदम अंधार झालाय. अंधार नाही म्हणजे संध्याकाळ झाली, सूर्य मावळलाय. आमचं शेत आहे. ठिबक सिंचन केलंय त्याला काहीच दिवसापूर्वी, थोडे दिवस झालेत. इकडं तुम्हाला माहित असेल हा सोलार आपण बसवला होता. तर सोलार आहे. त्यानंतर आता इथं आपण बघूया, आता ऊसामध्ये ना थोडा कांदा लावला होता आपण. पुढे आहे तिकडं दाखवतो. आलेला आहोत आम्ही मित्रांनो. हे लसूण आहे इथं. हे आपला कांदा आहे एकदम मस्त. इथं बघा आमच्या सोनूला आणली गाडी तिथं खेळायला. काकीने दिली सोनूला आता गाडी. तो बसला मातीत आता खेळत. आमच्या मॅडम निघालेले आहेत. हे बघा आता कांदा हे आपला आहे. आता मॅडम कांदा बघा कसा मित्रांनो, कांदा जबरदस्त कांदा. अजून कांदा तो अजून लय मोठा होणार आहे. आता कवळाचे जरा, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. आमची मॅडम, ओ मॅडम हाय करा आमच्या प्रेक्षकांना जरा. ते बघतच नाही आमच्या मॅडम, कामामध्ये बिझी आहे. तिला जरा मदत करतो कांदा काढायला. चांगलं आहे ना. बघा मित्रांनो कांदा बघा
मावळतीचा सूर्य आहे हा खूपच चांगला दिसतोय इकडे. एकदम केशरी केशरी वातावरण झाले, लय भारी दिसतंय. इकडे आपलं शेत एकदम लांबच लांब. उपटा पटापटा. पगार नाही मिळणार दिवसाचा, रोज नाही मिळणार मॅडम. होय मॅडमनी कांदा आणल्यात बघा मस्त, खूपच सुंदर. बस का एवढा कांदा झालेला आहे, एवढ्यातच दमल्या तुम्ही मॅडम. उपटून काय करू ना एवढा. कावळा कावळा कांदा आहे त्याच्यामुळं जास्त उपटलायचा नाही आहे. आता झालेलं आहे, आता पिशवी घेतलेली आहे आमच्या मॅडमनी. आता याच्यात आपण कांदा भरूयात. बापरे, तशी नका ठेवू. कसं ठेवायचं? धरायची कशी मग ती? असंच ठेवावं लागेल ना, आडवं कसं, उभंच ठेवावं लागेल कांदा. सॉरी, अजून इकडं राहिले तेवढ्या याच्यात पिशवी आमची फुल झालेली आहे मित्रांनो. झाला, कांद्याची पिशवी झाली भरून. आता उचलायची कशी, कोणी उचलायची? मी नाही उचलणार. अय चालली कुठं? अय हसली रे, खूपच हसली रे, खूपच हसली. चल सोनू. अय हिरा चला. मित्रांनो बायकोच्या हातात दिलाय कॅमेरा आणि आता हे ओझं माझ्याकडे दिलेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी. आता या ओझ्यामध्ये सगळा कांदा आहे एकदम, आणि ओला असल्यामुळे जरा वजन जास्त आहे. पण आता काय करता, द्यावं लागतं. आलंय नशिबी असावे सादर, असं कोणतरी म्हणलेलंच आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे असं घेणं भागच आहे, त्याच्यामुळे ते घ्यावंच लागतंय. चला मित्रांनो, जाऊयात आपण कांदा घेऊन. बाजारात नाही, घरी. कारण आपला घरचाच आहे कांदा. नसेल कांदा तर होईल वांदा. चलो बाय बाय. चला बाय बाय मित्रांनो. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मम्मा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा टाटा बाय बाय. फिरवते जरा. बाय बाय.